नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या कुटुंबासोबत मकाऊ येथे सुट्टीसाठी गेलेले आहेत. या काळातला त्यांचा एक फोटो शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पोस्ट केला. हा फोटो कॅसिनो मधला असल्याचा दावा करत राऊतांनी बावनकुळेंसह भाजपवर सुद्धा टीका केली. भाजपने त्याच शैलीत प्रत्युत्तर देत आदित्य ठाकरेंच्या हातात ग्लास असलेला फोटो पोस्ट केला आणि या ग्लासात विस्की असल्याचा दावा करत प्रश्न उपस्थित केले. मग त्यावर आता राऊतांनी पुन्हा टोले हाणले. आता ही टोले आणि प्रतिटोले, आरोप प्रत्यारोप यांची मालिका किती लांब सुरू राहील हे काही सांगता येत नाही. आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ महाराष्ट्रावरती येणार आहे. ज्या महाराष्ट्रासमोर आज दुष्काळ उभा आहे, पाणी टंचाई उभी आहे, आरक्षणाच्या प्रश्नासाठी सर्वसामान्य रस्त्यावर आहेत, त्या महाराष्ट्राला राज्यातले राजकारणी एकमेकांच्या खासगी आयुष्याचा तमाशा करताना पाहावं लागतंय. खरं तर महाराष्ट्र हा प्रगल्भ राजकारण्यांचा प्रदेश आहे, पण गेल्या काही वर्षात ही प्रगल्भता हरवली आहे कुठे? एकमेकांच्या खासगी आयुष्याच्या चिंध्या करून त्या वेशीवर टांगण्या इतका महाराष्ट्राचा राजकीय दर्जा घसरलाय. आणि का घसरलाय? आरोपांची नशा, राजकारणाची दुर्दशा, हे सगळं किती काळ चालणार आहे? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. त्या चर्चेत सहभागी होत आहेत ॲडव्होकेट जयेश वाणी, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत, आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे या चर्चेत सहभागी होतील आणि पुढारी न्यूजचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या संपूर्ण प्रकरणावरती एक दोन राजकारण्यांच्या प्रतिक्रिया आलेल्या त्या आपण ऐकूया आणि चर्चेकडे वळूया. संजय राउत राजनीतिक छोड़कर लोगों की निजी जिंदगी में कौन किधर आता है किधर जाता है उसके ऊपर डिटेक्टिव एजेंसी खोल के रखी है. आज ही मियां सलीम जावेद की जोड़ी में से हमारे जावेद भाई ने एक फोटो ट्वीट की. इतनी छिचोरी और छोटी हरकत संजय राउत ने जो आज की है, इनकी मानसिकता खराब हो चुकी है, कहीं ना कहीं अपना मानसिक संतुलन खो चुके हैं. राउत साहब, मेरी आपसे दरख्वास्त है कि मेरे जो 25 लाख रुपए आपके पास पड़े हैं, कृपया वो तो आज तक आपने मुझे वापस दिए नहीं, लेकिन एक अच्छे डॉक्टर को दिखाकर अपने दिमाग का इलाज कराइए. जे संजय राऊतांनी जो फोटो ट्विट केलेला आहे, एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये भाजपच्या ते प्रांताध्यक्षाचा फोटो दिसतो आहे, त्याच्यामध्ये तो तपासला गेला पाहिजे. पण जे काही फोटो आता आम्ही पाहिलेत त्या ट्विटमध्ये संजय राऊतांच्या, त्याच्यामध्ये भाजपचे प्रांताध्यक्ष दिसतात आहे आणि हे खरं आहे की नाही आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे तपासलं पाहिजे आणि याच्यावर एक चौकशी लावली पाहिजे. वेळ आला तर सीबीआयची चौकशी याच्यामध्ये व्हायला पाहिजे, कारण की एकीकडे राज्य कंगाल झालं, राज्याची तिजोरी कंगाल झाली, राज्य दिवाळखोरीत निघालेलं आहे. राज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर त्यांचे 10,000 कोटीचे पेमेंट मिळाले नाही म्हणून ते संपावर चाललेले आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जाऊन तिथं कॅसिनोमध्ये जुवा खेळत असतील तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे आणि त्याच्यामुळे याचा तपास झाला पाहिजे. संजय राऊतांनी हा फोटो कुठून आणलेला आहे काय त्याला मी त्याच्यावर जाणार नाही, पण हा फोटो गंभीर आहे. आपण सुरुवातीला अवधूत वाघ यांच्याकडे जाऊया. अवधूत वाघजी, फोटो गंभीर आहे, सीबीआय चौकशी वगैरे झाली पाहिजे अशी विरोधकांची मागणी आहे. आपली प्रतिक्रिया आहे हा फोटो आणि त्याच्यावरती संजय राऊत आणखीन काय काय नवे नवे पोस्ट करतायत त्याबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे हे बोलावं कोणी नाना पटोलेनी. या नाना पटोलेंचा उत्तर भारतातील एका हॉटेलमध्ये एका महिलेबरोबरचा फोटो हा प्रसिद्ध झाला होता. आम्ही काही बोललो का? आम्ही काही त्यांच्यावर आरोप केले का? गंमत आहे नम्रताजी, पूर्वी सिनेसृष्टीमध्ये तुमच्याच नेत्यांनी केलेले आहेत आरोप, चित्रा वाघांनी पोस्ट केलेत ते एक्स वरती. मला बोलू म्हणूनच म्हणूनच मला बोलू देत. पूर्वी कसे पापाराजी असायचे, आता राजकारणी लोकांच्या मागे सुद्धा हे पापाराजी लागलेले आहेत. या पापाराजीचा बोलवता धनी कोण आणि या पापाराजीचा कमांडर संजय राऊत आहे का, हा माझा पहिला प्रश्न आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आमच्याकडे पण असे अनेक फोटो आहेत, परंतु वैयक्तिक पातळीवर जायचं नाही ही भारतीय जनता पक्षाची श्रद्धा आहे. त्याच्यामुळे अगदी आदित्य ठाकरे कुठच्या ग्लासमध्ये काय पीत होता असे फोटो असलेले सुद्धा आम्ही कधी प्रसिद्ध केले नाहीत, किंवा त्या मारिओ बरोबर धिंगाणा घालत असलेल्या नेत्याचे फोटो पण आम्ही प्रसिद्ध केले नाहीत. 55 लाख रुपये प्रवीण राऊतकडनं ज्या संजय राऊतच्या बायकोच्या खात्यामध्ये आले ते त्यांनी 10 वर्षानंतर परत केले, त्याच्याबद्दल आम्ही काही बोललो नाही. आणि एका शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या एका मोठ्या नेत्याच्या अनवरस मुलीचा पण उल्लेख आम्ही करत नाही. आता आपल्याला हे नेमकं एक सुसंस्कृत समाज म्हणून ठरवावं लागेल की राजकारणी असो, समाजकारणी असो, पत्रकार असो किंवा इतर क्षेत्रामधला माणूस असो, जो काम करतो आहे त्याला खाजगी आयुष्य असतं की नसतं, आणि जर तो अवैध काम करत असेल तर गोष्ट वेगळी. मुंबईमध्ये नाही, भारतामध्ये सुद्धा कॅसिनो आहेत की नाही. आपण एक पकडून चालू की समजा वादासाठी पकडून चालू की चंद्रशेखर बावनकुळे कॅसिनोमध्ये गेले, काय गुन्हा केला त्यांनी? गुन्हा काय केला तुम्ही मला सांगा ना. आज गोव्यासारख्या भारतामधील एका राज्यामध्ये कॅसिनो आहेत की नाही? तर आहेत. ते ऑफिशियल आहेत की नाही? आहेत. मग जर एखादी गोष्ट या देशामध्ये ऑफिशियल असेल तर ती दुसऱ्या देशामध्ये अनऑफिशियल कशी असू शकते? ठीक आहे. तुम्ही म्हणताय की एखाद्याच्या खासगी आयुष्यात डोकावायचं की नाही याबाबत भाजप कायम त्यांचे रिस्ट्रेन्स पाळत आले. मग आदित्य ठाकरेंचा हातात ग्लास घेतलेला फोटो पोस्ट करून यामध्ये विस्की आहे का असा प्रश्न का विचारला जातो? अहो, तुम्ही दगड मारले तर काय आम्ही फुलं वाहणार का? जर आमच्यावर कोणी हल्ला केला तर त्याला मग तुमच्याकडे त्यांच्यात फरक काय ना? मग आम्ही वेगळे सांगायचा प्रयत्न का करताय? कार्यकर्त्याचं काम आहे. मग आम्ही वेगळे सांगायचा प्रयत्न का करताय? पहिलं दगड कोण मारतं? म्हणजे जर काश्मीरमधल्या सैनिकांच्या अंगावर जर कोण दगड मारत असेल तर काश्मीरमधल्या सैनिकांनी आम्ही वेगळे नाही हो, आम्ही वेगळे आहोत, आम्ही तुम्हाला फुलं देऊ, हा जमाना 1947ला संपला, 48ला संपला. आता जशाच तसं उत्तर देण्याची ती पाकिस्तान असो किंवा चीन असो किंवा देशद्रोही लोक असोत, यांना जशाच तसं उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. आणि आम्ही स्वतः तुम्ही जे उदाहरण देताय ते उदाहरण इथे कसं लागू पडतं याचं आकलन मला होत नाहीये, पण तुमच्या भावना मला कळल्या. जयेश वाणी आहेत आपल्यासोबत. जयेश वाणी, या सगळ्या प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय आणि नाना पटोलेंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीशी तुम्ही सहमत आहात का? नाना पटोलेंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीशी तुम्ही सहमत आहात का? मी या विषयाकडे येईल. फक्त माझी एक छोटी विनंती आहे नम्रता मॅडम. बोला. आदित्य साहेबांचा उल्लेख एकेरीने करणाऱ्या अवधूतला म्हणावं की आता मी बोलत असताना मध्ये बोलू नको, कारण की त्याच्या पातळीवरती मला उतरता येत नाही. नंबर 1, मी मध्ये बोललो नाही कारण त्याच्या. नंबर 1. नंबर 2, काय आहे, भारतीय जनता पक्षाचा चाल, चरित्र आणि चेहरा या तिन्ही गोष्टी ज्या आहेत या अत्यंत भेसूर, विद्रूप आणि कुरूप आहे. आपल्याला आठवत असेल, यांच्या बग्गा नावाचा एक कार्यकर्ता आहे जो ट्विट करतो, जो फोटो टाकतो आणि नंतर त्याला डिलीट करावे लागतात. आपल्याला आठवत असेल अल्ट न्यूज सारखी एक एजन्सी जी सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या खोट्या अपप्रचाराचा, खोट्या फोटोचा, मॉर्फिंग फोटोचा पर्दाफाश करत असते. आपल्याला आठवतंय नम्रता की आपल्याकडे गांधीजींचे आणि नेहरूजींचे चित्रपटात ऍक्टिंग करणाऱ्या माणसाचे फोटो टाकणारे हेच भाजपवाले होते. आपण विसरलो. आलू से सोना, सोने से आलू हे मोदीजींसाठी वापरलेलं वाक्य मागे पुढे कट करून वापरणारे हे भाजपवालेच होते, हे आपण विसरलोत का? भाजपवाल्यांचा प्रॉब्लेम हा आहे की भारतीय जनता पार्टीवाल्यांनी जे आता जे लावलेलं आहे ना सगळीकडे, बीज बोया बबूल का तो आम कहां से आए, आज हे गप्पा मारतायत. यांच्यासारखं राजकारणाला नीच पातळीवरती नेणारी माणसं मी उभ्या आयुष्यात बघितले नाही. अवधूतनी आत्ता सांगताना असं सांगितलं की मी ह्याचं नाव घेणार नाही, त्याचं नाव घेणार नाही. मी नाव घेतो. मी आपल्या दर्शकांना म्हणतो की इंटरनेटवरती जाऊन राजकुमारी कौल कोण ही माहिती घ्या. कोण होता राजकुमारी कौल? अहो, तुम्हाला प्रेम, तुम्हाला कुटुंब या गोष्टीच कळत नाही. आणि आदित्य ठाकरे दारू पितात की नाही पित आहे, भारतीय जनता पार्टीच्या ज्या हँडलनी किंवा ज्यांनी कुणी हे ट्विट केलंय त्यांनी थेट म्हणावं ना, मग डिफॉर्मेशनची केस टाकू. अरे पळून काय जाता, लपून काय जाता? थेट टाकलंय संजय राऊत साहेबांनी. वाघासारखे लढलेत, आडनाव वाघ लावून नाही फिरत.
वाघासारखे लढतोत आम्ही. अगेन जयेश वाणीजी माझा मुद्दा तोच आहे. तुम्ही म्हणताय भाजपने याची सुरुवात केली. भाजपने जर सुरुवात केली असेल तर पुन्हा तुम्ही जर त्याला चिखल म्हणताय तर त्याच चिखलामध्ये तुम्ही मी नाही गेऊन का म्हणत उड्या आहे. मारताय? नम्रता क्षमा करा, क्षमा करा. मी म्हणत नाहीये की भाजपने सुरुवात केली. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. सत्य कोणी म्हणावं नाही लागत. मी उलट्या बाजूनी म्हटलं तर ते थोडी बदलणार आहे. भाजपनेच घाण सुरुवात केली या महाराष्ट्रामध्ये. देशाचं राजकारण नासवायला सुरुवात करणारी ही माणसं आहेत, ही ती माणसं आहेत. आणि त्यांनी केलं म्हणून आम्ही केलं म्हणून नाहीये. एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला गेला. असाच प्रश्न आदित्य ठाकरेंनी देखील यापूर्वी विचारला होता की इथले लोक, इथले आमदार नेमकं विदेशात जाऊन करतात काय, दौऱ्यांवरती आक्षेप घेतला. आजही हाच प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये एकीकडे मराठ्यांचं आंदोलन पेटलेलं आरक्षणाचं, ओबीसी त्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावरती मैदानावरती उतरलेले आहेत, शेतकऱ्यांची आत्महत्या जयेश होत आहे. वाणीजी, तुमची हे बातमी फोटो सुरू बघून होताना तुम्हाला वाटतं का चंद्रशेखर बावनकुळे आमदार म्हणून तिथे गेलेले असतील, ते त्यांच्या कुटुंबाबरोबर तिथे सहलीसाठी, व्हेकेशनसाठी गेलेले आहेत, अशी एक छोटीशी शंका सुद्धा तुमच्या मनाला येत नाही का? त्यांच्या कुटुंबाबरोबर नौकानयन करत असतील, ते तिथे शॉपिंग करत असतील, त्यांना वाटलं असेल तिथे अजून कुठे जावं 2-3 ठिकाणी, काय त्याच्याबद्दल आक्षेप काय? मॅडम मी बावनकुळेंची बाजू घेत नाहीये. मला ही फोटो बघून जो प्रश्न सुचला तो फक्त मी विचारतेय. नाही घ्या तुम्ही, माझी हरकत नाही. पण माझी हरकत नाहीये मॅडम, तुम्ही घेतलीत तरी बाजू. माझा तसा दावाही नाहीये. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की सार्वजनिक आयुष्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असणारा माणूस महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस त्या प्रदेशाचा अध्यक्ष, त्या प्रदेशामध्ये एवढे गंभीर प्रश्न आहे, महिलांच्या बाबतीतले, शेतकऱ्यांच्या बाबतीतले, वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीतले, तेव्हा हा माणूस जर जाऊन तिकडे सुट्ट्या साजऱ्या करत असतील तर मग आक्षेप का नाही घ्यायचा? म्हणजे तुम्हाला राज्याची चिंता नाही, तुम्ही फक्त मतदानापुरता येणार का, जसं मोदीजी आमच्याकडे येतात प्रचारापुरता? सत्ताधारी ज्याप्रमाणे जयेश वाणीजी ज्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे हे 4 दिवस परदेशामध्ये त्यांच्या कुटुंबासोबत सुट्टीला जाण्याबाबत मी आक्षेप घेत नाहीये. एक व्यक्ती म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंना जसं मी व्यक्ती म्हणून ट्रीट करू शकते, अगदी त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे जर त्यांच्या मित्रांसोबत पार्टीला जात असतील, त्यांच्या दिवसभराचं त्यांचा नेता म्हणून असलेलं काम सोडून आदित्य ठाकरे व्यक्ती म्हणून जर संध्याकाळी त्यांच्या मित्रांसोबत एखादा तास फिरायला जात असतील, तिथे त्यांच्या हातामध्ये ग्लास असेल, त्या ग्लासमध्ये काय असेल ते अलाहिदा, त्यांच्या हातामध्ये एखादी खाण्याची डिश असेल, तर व्यक्ती म्हणून असलेल्या आदित्य ठाकरेंचं ते व्यक्ती स्वातंत्र्य आपण मान्यच केलं पाहिजे. आणि त्याच्यावरती टीका करून त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा अशा प्रकारे तमाशा जर कुणीही राजकारणासाठी करत असेल, मग ते बावनकुळे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील, हे चूकच आहे. मी भोईटे सरांकडे येते. भोईटे सर, हे सगळे प्रकार जे चाललेले आहेत आणि त्याच्यावरती आता ह्या दोन्ही जणांनी आता आपापल्या पद्धतीने आपापल्या बाजूची एक्सप्लेनेशन्स दिली, काय म्हणायचं याला? नम्रता, मगासपासून तुम्ही म्हणतात की पातळी सोडून का जात आहे, म्हणजे तुम्ही भाजपाच्या अवधूत वाघ, ज्येष्ठ प्रवक्ते आहेत, खूप अनुभवी, परिपक्व असं बोलण्यासाठी ते ओळखले जातात, आक्रमकतेसाठी ओळखले जातात. तसंच जयेश वाणी शिवसेनेचे आहेत, इथं ते ॲडव्होकेट म्हणजे वकील म्हणून बसलेले आहेत त्या नात्यानं. अर्थात आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांच्या बाजूने बोलणं त्यांनी स्वाभाविकच होतं, भाजपावर तुटून पडणं. दोघांनाही तुम्ही सारखं विचारताय की पातळी का सोडताय. अहो, पातळी काय सोडतात हे तर पातळाच्याही खाली जाऊन सध्याचं राजकारण सुरू आहे ना. पातळाच्या खाली जातात आहे. काय ठेवलं आहे म्हणजे एखादी व्यक्ती जी राजकारणात आहे, सार्वजनिक जीवनात आहे, मला मान्य आहे तुम्ही आम्ही पत्रकार आहोत, आपण सार्वजनिक जीवनातील व्यक्तींच्या खाजगी जीवनाची चिकित्सा करायची की नाही यावर अनेकदा खल करत असतो. परंतु हे स्वतः राजकारणी आहेत, यांचं स्वतःचं खाजगी जीवन आहे, यांना स्वतःला आवडेल का हा तर विचार करा. म्हणजे आदित्य ठाकरेंच्या हातातल्या ग्लासमध्ये व्हिस्की आहे, थम्सअप आहे, कोका कोला आहे की पेप्सी, हा काही चर्चेचा विषय जसा नसतो तसंच परदेश दौऱ्यावर आपल्या कुटुंबासोबत जर बावनकुळे गेले असतील आणि तिथं जर ते त्यांनी दावा केल्याप्रमाणे हॉटेलमध्ये असलेल्या रेस्टॉरंट कम कॅसिनोत बसले असतील तर तिथं ते काय करतात आहे स्वतःच्या खाजगी जीवनात, खाजगी वेळेमध्ये, मला वाटतं फार खरं तर त्याची चिरफाड करायची आवश्यकता नाही आहे खरं पाहिलं तर. परंतु होतंय कसं, आज अवधूत वाघ ज्या तळमळीनं बोललेत की आम्ही आधी दगड मारला का, बहुतेक अवधूत वाघांना विसर पडलेला दिसतो आहे की राहुल गांधी जेव्हा भारत जोडो यात्रेवर होते तेव्हा त्या भारत जोडो यात्रेत एका निरागस मुलीला फक्त त्याने आधार दिलेला, हो, कॉलेज तरुणीला, ती घसरली तेव्हा तिनं तसा खुलासा केल्यानंतर तेलुगू मुलगी होती ती तरुणी, परंतु काय आलेलं हे चाललंय पहा काय चाललंय भारत जोडो यात्रेत. अहो, एवढंच नाही, बहुतेक प्रियंका गांधींच्या लेकीशी ते हसत खेळत चेष्टा मस्करी करत होते, तेव्हाही त्याचा भलताच अर्थ काढून तामिळनाडू भाजपच्या
जे सोशल मीडिया प्रमुख आहेत त्यांनी भलतेच तारे तोडले होते, हे भाजपापुरतंच आहे का? जयेशला आतापर्यंतचं आवडलं असेल, परंतु सोशल मीडियावर जर तुम्ही पाहिलं तर तिथं देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल जे काही व्हायरल केलं जातं, हो. मग ते करणारे कोण असतात? ते भाजपाचे असतात का? ते भाजपा विरोधकच असतात ना. त्यात शिवसेनेचे असतात, काँग्रेसचे असतात, राष्ट्रवादीचे असतात. म्हणजे तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते चांगलं, तेव्हा तुम्ही मुद्द्यावर बोलताय, तेव्हा तुम्ही त्यांच्या खाजगी आयुष्यात कुठचीही ढवळाढवळ करत नाही आहात. आणि तुमच्या नेत्याच्या कुटुंबियांबद्दल, नेत्यांबद्दल जर कोणी तसे आक्षेप घेतले तेव्हा मात्र तुम्हाला तत्त्वज्ञान सुचतं. हा ढोंगीपणा, हा भंपकपणा हा सर्वपक्षीय आहे. त्यामुळे नम्रता, खाजगी जीवनात जायचं का आणि किती पातळी सोडायची त्यापेक्षा पातळाच्याही खाली जाऊन राजकारण करतात, हेच खरं आहे. अवधूत वाघजी, मुद्दा असा आहे की राजकारण हे आपल्या जागी असतं. प्रत्येक राजकारण्याला स्वतःचं एक वैयक्तिक आयुष्य आहे. वैयक्तिक आयुष्य आणि राजकारण यामध्ये आजकाल ही गल्लत का होतीये? अवधूत वाघजी, जे तुळशीदासजी आता जे बोलले त्यांच्या सर्व मतांशी सर्वप्रथम मी अतिशय सहमत आहे. कुठच्याही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, जरी भारतीय जनता पक्षाचा एखादा कार्यकर्ता जरी असला किंवा एखादं ट्विटर हँडल जरी असलं, त्याने अशा प्रकारे दुसऱ्या पक्षाच्या नेत्याच्या खाजगी जीवनाशी अशी छेड करणं हे अतिशय वाईट आहे. त्याची मी निंदा करतो आणि मी तीव्र नापसंती व्यक्त करतो. मी छोटा माणूस आहे, त्यामुळे निषेध करायच्या भानगडीत पडणार नाही, परंतु मला हे काही आवडत नाही. एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की ज्यावेळी आरोप होतात त्यावेळी आरोप कोण करतात हे बघणं महत्वाचं असतं. कारण जो मनुष्य आरोप करतो त्याला तेवढा एक मोरल त्याचं बॅकिंग असावं लागतं. मी आता हे जे आपण ज्या विषयावर बोलतो आहोत त्या चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या विषयावर बोलतो आहोत. ते आरोप केलेले आहेत संजय राऊतांनी. तर संजय राऊतांचं कॅरेक्टर काय, तर ते सध्या बेलवर आहेत. ते 8 महिने खडी फोडून आलेले आहेत आणि एका करप्शनच्या केसमध्ये ते आत आहेत. आणि ज्यावेळी एक माणूस, ते काय निरपराध सुटलेलं नाहीये, ते आजही आरोपी आहे, असा आरोप असलेला माणूस ज्याचं स्वतः अनेक पत्राचाळीपासून इतर अनेक ठिकाणी घोटाळ्यांमध्ये सहभागी आहे. कोविडचा घोटाळा असो, खिचडीचा घोटाळा असो, पत्राचाळीचा घोटाळा असो आणि अनेक घोटाळे असो, त्या घोटाळ्यामध्ये असलेला एक आरोपी ज्यावेळी आरोप करतो त्यावेळी त्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवलं पाहिजे. उद्या सकाळी दाऊद इब्राहिमने कोणावर आरोप केले तर काय तुम्ही ते सिरियसली घेणार का? विस्की कॅसिनोवरनं जे काय राजकारण सुरू आहे तो सगळा चित्रपट महाराष्ट्राच्या समोर आता आलेलाच आहे. त्याचविषयी आपण चर्चा करतो की राजकारणाची दुर्दशा नेमकी किती काळ अजून चालणार आहे. जयेश वाणी आपल्यासोबत आहे. जयेश वाणी, संजय राऊतांना आम्ही गांभीर्यानं घेत नाही आणि महाराष्ट्राने गांभीर्याने घ्यायची गरज नाहीये असं अवधूत वाघ म्हणतात. मात्र एक मुद्दा असा आहे की हे आरोप प्रत्यारोपांचं राजकारण जे आहे ते महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण मात्र गढूळ करते. कुणीतरी थांबणं गरजेचं आहे यामध्ये. आपण म्हणता नम्रता, ते अगदी बरोबर आहे. वैयक्तिक तुम्ही असाल किंवा भोयटे सर असतील, अगदी अवधूत वाघही असतील, तेही ओळखतात मला. आणि मी वैयक्तिक अशा पद्धतीची कधी टीका कुणावरतीच केली नाही आणि सोशल मीडियावरती ती करण्यात येऊ नये, कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यात येऊ नये या मताचा मी आहे. एक छोटीशी आठवण सांगतो, भारतीय राजकारण किती प्रगल्भ लेवलचं होतं. आपल्याकडे राजकुमार कौल या ज्या होत्या त्या अटलजींच्या खूप चांगल्या कंपेनियन होत्या आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला भाजपचे नरेंद्र मोदी गेले नव्हते. मात्र त्या दर्शनासाठी, त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दर्शनासाठी आपल्याला लक्षात आठवत असेल तर सोनिया गांधींपासून विरोधी पक्षाचे अनेक नेते गेले होते. आपल्याकडची ही एक हेल्दी पद्धत आहे. आपल्याकडची एक वेगळ्या पद्धतीची ही पद्धत आहे की आपण एकमेकांच्या नात्यांचा आदर करत आलेलो आहे. मात्र ज्यांना आयुष्यात नातं जपता आली नाही आहेत अशी माणसं येऊन आता राजकारण करायला लागल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्यासारखंच वागतात. त्यांना ते त्यातलं कळत नाही. अवधूत वाघांनी असं म्हटलं की, म्हणजे हे अवधूत वाघांनी म्हणावं की संजय राऊतांना गांभीर्याने घेत नाही. मग या नियमाप्रमाणे तर मी अवधूत वाघांशी बोलायला सुद्धा नाही पाहिजे, कारण की त्यांनी तर कपडे बदलावे तसे राजकीय पक्ष बदलले. मी तर ज्या पक्षात आहे त्याच पक्षात आहे आजही. ना विचार बदलला, ना पक्ष बदलला, ना आई बदलली, ना बाप बदलला. असं नसतं राजकारणात. अवधूत वाघ खूप लहान आहेत अजून वैचारिकदृष्ट्या. त्यांनी हे शिकून घ्यायला पाहिजे. एक भाग. दुसरा भाग, राजकारणामध्ये शुचिता असावी का, तर हो, ती नक्की असावी. भोयटे सर म्हणले ते अगदी बरोबर आहे.
ती कुठल्याच पातळीवरती कुणीच घालवू नये. म्हणजे उलट मी तर हे पण सोशल माध्यमांवरती कुणी का म्हणजे असेना, राजकारणाची अमृता शुचिता वगैरे हे फडणवीसांचं खरं तर महाराष्ट्रासाठी या क्षणाला तरी स्वप्न वाटतंय. राजकारण्यांनी स्वतःच्या तोंडाला थोडासा आवर घातला, स्वतःला थोडीशी एक मर्यादा घालून घेतली तरी महाराष्ट्र सध्या सुटकेचा निश्वास सोडेल. मला अगदी शेवटचा थोडक्यात भोईटे सरांकडनं एक थोडीशी छोटीशी प्रतिक्रिया, वाइंड अप कॉमेंट घ्यायचे. भोईटे सर, आपण असं चित्रपटात वगैरे बघत आलो, म्हणजे यापूर्वी भ्रष्टाचाराचा आरोप झाला की त्या राजकारण्याला आकाश पाताळ एक केल्यासारखं तो अस्वस्थ व्हायचा. त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप कॉमन बनले आणि राजकारणी त्या आरोपांसाठी सुद्धा निबर बनलेले आहेत. चित्रपटात जसं आपण बघतो की अशा प्रकारचे आरोप, ज्याला एक लेव्हरेज म्हटलं जायचं, की त्यांच्या खाजगी आयुष्यामधली एखादी गोष्ट ही लेव्हरेज म्हणून वापरली जायची, पण आता अशा गोष्टी सर्रास एक्स पोस्ट आणि फेसबुक आणि कुठे कुठे आपल्याला बघायला मिळतात. थोड्या दिवसांनी असं होईल की ह्या गोष्टींना सुद्धा सगळेच राजकारणी निबर बनून जातील आणि पुढे काय मग भविष्य वाढून ठेवलेलं आहे राजकारणाचं. खरं आहे ना, त्यामुळेच पातळी राखूनच बोला हा जो तुमचा सल्ला आहे ना, तो या राजकारण्यांनी खूप गंभीरतेनंच घेतला पाहिजे ना. मगाशी सुद्धा मला आश्चर्य वाटलं, म्हणजे अवधूत वाघ किंवा जय शिवानी दोघंही खरं माझ्या माहितीप्रमाणे एकमेकाशी खूप चांगलं नातं जपणारी माणसं आहे. ती एकेरी उल्लेख म्हणजे जर अवधूत वाघांनी आदित्य ठाकरेंचा एकेरी केला असेल तर जयश्वानींनी सुद्धा एकेरी उल्लेख करावा अवधूत वाघ या ज्येष्ठ प्रवक्त्यांचा. मला नाही पटू शकत आहे. मला वाटतं एवढी जरी पातळी आपण राखली तर खूप काही साध्य होऊ शकेल. आणि मग निबर बनणं, मला असं वाटतं ते टाळण्याचा एकच उपाय आहे की आपली संवेदनशीलता आपण तशीच ठेवावी. त्यामुळे खूप काही साध्य होऊ शकेल. नाहीतर शेवटी कसं, ज्याच्या संवेदना आहेत त्याला वेदना जास्त होतात हे मला मान्य आहे, परंतु ते संवेदना म्हणून तर आपण माणसं आहोत ना. आणि माणुसकी सोडून राजकारण करणं म्हणजे मला असं वाटतं त्या अमानुषतेला ते राजकारण हे माणसांसाठी नाही आहे, एवढं तर प्रत्येकाला मान्यच करावं लागेल. एक मला किस्सा आठवतो, बाळासाहेब ठाकरे यांचा एक खूप जुना इंटरव्ह्यू, ज्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना त्या पत्रकारांनी प्रश्न विचारला की तुम्ही अमुक एक द्रव्य पिता का. बाळासाहेबांनी त्यावरती बिनधास्त हो म्हणून सांगितलेलं होतं आणि त्या उत्तरावरती ना महाराष्ट्रातल्या जनतेने कुठलाही आक्षेप घेतलेला होता, ना तत्कालीन राजकारण्यांनी त्या उत्तराचा राजकारणासाठी कुठलाही वापर केलेला होता. महाराष्ट्राच्या राजकारणाची ही सभ्यता आहे की राजकीय नेत्यांचं वैयक्तिक आयुष्य वेगळं असतं आणि राजकारण हे आपल्या जागी असतं. ही मर्यादा जिथे संपेल, ही मर्यादा जिथे संपवण्याचा प्रयत्न होईल, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या नेत्यांना पुन्हा एकदा शाळेत पाठवून राजकीय सभ्यतेचे धडे गिरवण्याची वेळ येईल, एवढं नक्की. आणि ती वेळ येऊ नये हीच प्रार्थना आपण या क्षणाला करू शकतो. या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथे चमलेला आहे. उद्या पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.